ठरेल. पंचांचा ग्रीन कंदील यावेळेस मात्र सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा पहिलं अस्त्र यावेळेस आपण पाहतोय अविभाग. यावेळेस आपण पाहू शकाल संघाचे निर्णायक षटक. सामना फक्त 2 मिनिटं थांबवायचा आयोजक सांगतात. सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात होईल. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 3 षटकांचा सामना म्हणजे सामना भरपूर चांगला होईल. मैदानाच्या बाहेर आम्ही भरपूर चांगली मैत्री पाहिली. अविभाग ने अजय बसमा या दोघांमध्ये मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने खेळ राहील, कोण कुणावरती भावी होईल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. समोर स्ट्राईक ऑनवरती अजय बसमा, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून अजय साठी हा पहिला चेंडू, जबरदस्त फटका, विकेट, हा पहिला आसमानी शानदार षटकार. गोलंदाजाचं स्वागत केलं षटकारानं. आपण पाहतोय कमबॅक करावं लागेल अविभागला. एखादा चांगला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकी करावं लागेल. पुन्हा एकदा फुलर लेनचा आपण पाहतोय मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता. पहिला चेंडू आपण पाहिला फलंदाज नावावरती आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक. क्या बात या. मनोज दादा चौधरी दोधनी गावातील यांच्या माध्यमातून दोन्ही साईडला बक्षिसांची मात्र लयलूट केली जाते. जर का गोलंदाजानं विकेट हॅट्रिक संपादित केल्या तर त्यासाठी 500 रुपये, फलंदाज षटकार हॅट्रिक कंप्लीट केले तर त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आतमध्ये खऱ्या अर्थानं अजित साठी देखील सुवर्ण संधी असेल. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकल्या. मनोज दादा चौधरी आजकडून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज. अविभागनं देखील 3 विकेट संपादित केल्या तर त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. म्हणजे बक्षीस फार चांगले लावलंय कारण दोन्ही संघ आपण पाहिले गेल्या त्याचे जवळचे आहेत. आणि इथून मात्र अजय बसमा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना संघ मात्र सुसाट वेगाने पुढे सरकलाय तब्बल 14 अंकावरती. आणि इथून मात्र 4 चेंडूगणे फार मागणे गोलंदाजी कारण आज संपूर्ण रात्रीमध्ये अविभागने जी गोलंदाजी केली तशा रीतीने गोलंदाजी पाहायला मिळत नाही कारण आपण पाहिल्या गेल्या समोर वेगळे संघ होत्या आणि यावेळेस आपण पाहिल्या गेल्या अजय बसमा सामना करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट थोडासा दबाव अविभाग वरती निर्माण झाला. आपण पाहतोय पुढचा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही आणि गलीफान क्षेत्रामध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि इथून मात्र आपण पाहिल्या गेल्या 5व्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट संघ पुढे सरकलाय तब्बल 15 आकड्यावरती. एक चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या. अजून अंतिम चेंडू, जर का हा चेंडू निर्णायक फेकला, विकेट टेकिंग जर का चेंडू रिलीज केला तर नक्कीच पुन्हा एकदा चांगली वापसी निर्माण होईल. अंतिम चेंडू भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र अंतिम चेंडू येतोय डॉट. आता समीकरण राहिलंय उर्वरित 12 चेंडूचा आणि 12 चेंडू अर्थातच 2 षटक्या आणि ते 2 षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचा आहे. वाघाजवाडी संघ आपल्याला विनंती असेल अद्याप आपण जर का पाहायला गेला पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिला गेला कारण तब्बल 15 धावा आणि 21 सफलता प्राप्त नाही ही देखील जम्याची बाजू राहील. कारण जर का ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणापर्यंत राहिली तर धावांचा पाऊस पडेल यात मात्र शंका नाही. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती वाघाजवाडी टीमचा विकेट टेकर गोलंदाज प्रकाशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती एक फार गुणवान खेळाडू मात्र समोर अजय बसमा देखील तेवढाच चांगला खेळाडू आपण पाहतोय. जर का अजयला ची विकेट स्वस्तात परतल्या तर वाघाजवाडी संघ चांगली वापसी करेल. यावेळेस पाहावं लागेल फुलर लेनचा चेंडू होता ऑन द कार्पेंट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या. थोडासा फंबल लगेच सिंगलला डबल मध्ये फेकी खराब. यावेळेस मात्र पाहावं लागेल या चुका टाळाव्या लागतील कारण माथेरान संघ धावा चोरण्यासाठी जाणला जातो. ज्या ठिकाणी सिंगल त्या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट आणि या 2 धावेनं संघ पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतो अशुभ अंकावरती 17 वरती आपण पाहतोय आणि इथून 17चा खतरा जर का
गोलंदाज प्रकाशनं मिळवून दिला तर नक्कीच वापसी निर्माण होईल. कारण जे साजेदारी रचली आहे ती साजेदारी जर का तोडण्यात यश आला तर नक्कीच वाघाजोडी संघ वापसी करेल मॅच मध्ये. या ब्रिस मात्र फुल्लर लेनचा चेंडू नशिबाची साथ, चेंडू लॉंग स्टॉपला फरार. हा होईल 4 धाब्यांसाठी शानदार चौकार. फटका सुंदर फाईन लेगला टार्गेट, एक टप्पा घेत बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. टार्गेट सेट होईल. जर का एखादे विकेट घेण्यात यश आला गोलंदाज प्रकाशला तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी केली जाईल मॅच मध्ये. आणि त्यासाठी प्रयत्न करतोय मात्र त्या प्रयत्नांना यश मिळत नाही. आणि सलगचा तिसरा चौकार. फलंदाज आता काय मेवणीच ती पुन्हा झोपाया, पुन्हा झोप आता परत पालगावर झोपात, पुन्हा झोपाया मेवणी आला लागली. तर अर्धामध्ये तर नक्कीच सामना पाहण्यासारखं होईल. मात्र पाहावं लागेल विकेट किपरला चकवा दिलाय. वारंवार चुका एष्ट्यांच्या मागे. शेवटच्या मुवमेंटला फार सुंदर क्षेत्ररक्षण, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. आणि इथून पाहावं लागेल या चेंडूवरती मात्र पंच सांगतील रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. मात्र या चेंडू होता खराब. वाईट +1 आणि टोटल धावा मिळतील 2. आणि या 2 धाब्यांना संघ पुढे सरकलाय. तब्बल आपण पाहतोय 33 अंकावरती. आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात विकेट घाल केली मैदानाच्या आतमध्ये. मात्र सन्मान दिला. स्वतः पुढे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता का हा प्रश्न विचारला जाईल. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आपण जर का पाहिला गेला एका धाबेसाठी संघर्ष आणि या 2 धाब्यांना संघ मात्र पुढे सरकला. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 2 षटकांच्या अखेरीस तब्बल 35 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. त्याला स्पीडअप घ्यायचा. अंतिम षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल नक्कीच आपण पाहतोय. संघनायकाने विश्वास दाखवला रमेश खंडवीवरती. 2 षटकामध्ये 35 बनल्यात. या अंतिम 6 चेंडूमध्ये किती धावा बनतील हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. मात्र इथून पाहावं लागेल खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं ऑनर स्ट्राईकवरती रामवीरला आपण पाहतोय. आणि त्याला साथ देत असताना अजय बसमा आज संपूर्ण रात्रीभर जबरदस्त खेळ राहिला आपण पाहतोय.
प्रेक्षक वर्गांची खऱ्या अर्थानं मनं जिंकल्या. आणि इथून आपण जर का पाहायला गेला वाघाजवाडी संघाचा देखील खेळ फार चांगला राहिला आहे. मात्र यामधून जो संघ जिंकेल तो मात्र एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार राहील. आणि तो कोणताच संघ असेल आपल्याला उत्तरार्धातील 18 चेंडू सांगून जातील. मात्र या पूर्वार्धातील अद्याप 6 चेंडूचा खेळ बाकी असताना अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रमेश खंडवे या बेस मात्र सज्ज होत असताना आपण पाहतोय राऊंड द विकेट ना रामसाठी हा पहिला वेगवान चेंडू. पंचाने सांगितलं लाईन खराब आहे, इट इज अ वाईड चेंडू आणि एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल आपण पाहतो यावेळेस 36 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. एक चांगलं टार्गेट सेट जरूर झालंय. मात्र अजूनही 6 चेंडू फेकी करायचे आहेत. या 6 मध्ये किती धावा बनवतील हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. पुन्हा एकदा मात्र पंचांना मात्र कव्वायत करण्याची संधी. बॅक टू बॅक हा दुसरा खराब चेंडू म्हणजे गोलंदाजावरती दबाव यावेळेस मात्र निर्माण झालाय. कारण सुरुवातीच्या 2 प्रमुख गोलंदाजाला मार बसलाय, त्या कारणास्तव अंतिम षटकामध्ये देखील थोडासा दबाव निर्माण झालाय. पहिलं षटक अविनाशनं फेकला, त्याने तब्बल 15 धावा खर्च केल्या. प्रकाशचं षटक फार मागणी गोलंदाजी त्याने तब्बल 20 धावा खर्च केल्या. आणि अंतिम षटकाला जशी सुरुवात झाल्या सलगचे 2 चेंडू वाईट फेकलेत. म्हणजे गोलंदाज रमेश खंडवीवरती देखील भरपूर मोठं दडपण निर्माण झालंय. कारण त्याला माहिती आहे मोठ्या फटक्यांपासून वंचित राहायचं असेल तर इथून मात्र यॉर्कर हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सफर करावा लागेल. मात्र तो चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय कव्हर पॉईंटचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आणि सिंगलच्या सायनं स्ट्राईक रोटेट केलं गेलंय. कारण रामवीरला देखील माहिती आहे अजय बसमाची बॅट बोलल्या त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती कशा रीतीनं आणता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं आणि त्या ठिकाणी सिंगल घेतली. आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अजय बसमा. पुढचा चेंडू आपण पाहतोय यावेळेस मात्र सोडून दिला विकेट किपरला बीट करत. चेंडू मात्र लॉंग स्टॉपला वाईट +4 नशिबाचा पंजा. धावा मिळतील टोटल 5. लेझी क्रिकेट दाखवलं जाते वाघाजवाडी टीमच्या माध्यमातून. आणि त्याचा फायदा उचलत असताना सचिन 11 मात्र संघ जाऊन पोहोचला तब्बल 43 अंकावरती. अंतिम षटकातील फक्त एका चेंडूचा खेळ संपला गेलाय. आणि इथून मात्र फटका सुंदर आकाशाला गवस निघाल्यात. आपण पाहतोय या बेल्स मात्र चेंडू सीमा पार 6 धाब्यांसाठी हा बिग षटकार. संघ जाण पोहोचले तब्बल 49 अंकावरती. अतिशय भन्नाट वेगानं धावसंख्या सुसाट सुटल्या. जर का या धावसंख्येला कुठे का होईना रोख लाभायचा असेल तर एखादा चांगला चेंडू फेकून त्यामध्ये अजय बसमाची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवावी लागेल गोलंदाज रमेशला. अन्यथा धावसंख्या मात्र थांबायचं नाव घेत नाही. आपल्या कोट्यातील एक असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे त्यामध्ये अजयची विकेट येईल. आणि त्यासाठी प्रयत्न केला जातोय मात्र वारंवार चुका एष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. एक्स्ट्रा स्वरूपात जवळपास आपण जर का नजर फिरवल्या तर 15 ते 16 धावा जवळपास खर्च केल्यात आपण पाहतोय. एष्ट्यांच्या मागे जवळपास 3 बाईकच्या स्वरूपात चौकार आल्या आणि त्याच्या जोरावरती फायदा उचलला माथेरान टीमनं आणि संघ जाण पोहोचला. आपण पाहतोय तब्बल सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा धावपटल्या त्या एक चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. मात्र यावेळेस बॅटची लिडिंग एज शेवटच्या मुवमेंटला मात्र विकेटचं पतन आणि जी साजेदारी रचली होती त्या साजेदारीला मात्र कुठे का होईना ब्रेक लावण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अशा रीतीने चेंडू सुरुवातीला हाताळायची होत्या मात्र तसं घडलं नाही. कारण सुरुवातीच्या चेंडूवरती बोलबाला राहिला अजय बसमाचा आणि त्याच्याच कारणास्तव आपण पाहतोय तब्बल 50 धावा बनल्यात. आणि इथून मात्र पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 2 चेंडू गणित कशा रीतीने रणनीती आखली जाईल हे षटक भरपूर लांब लचक आपल्याला पाहायला मिळाला. कारण या षटकामध्ये जवळपास 3 चेंडू खराब फेकलेत आणि त्याचाच फायदा उचलत असताना आपण पाहतोय यावेळेस माथेरान संघ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश पारदेला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती.
2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 2 चेंडू जर का चांगले फेकल्या तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न केला जाईल. रमेश गोलंदाजी ट्रॅकवर द्या आणि इथून मात्र सुरेख चेंडू फेकले जातात. विकेट किपर वारंवार चुका आणि त्याचा फायदा उचलला जातोय. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या जे एक्स्ट्रा स्वरूपात धाबा खर्च केल्यात ना, जवळपास 20+ धाबा तरी एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केल्यात आणि त्याच्या जोरावरती अधिराज्य गाजवल्या माथेरान टीमला आणि संघ जाऊन पोहोचला एक चांगल्या स्थितीमध्ये तब्बल 51 या आकड्यावरती. 2 गडी बाद असताना समोर अजय बसमा अंतिम टार्गेट सेट बॉल आणि अंतिम चेंडू सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथून झेलची संधी आणि इथून मात्र शेवट गोड केलाय. मात्र त्याचा पुरेसा फायदा होईल का हे देखील पाहावं लागेल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि संघ जाऊन पोहोचला. यावेळेस आपण पाहतो तब्बल 51 अंकावरती येणारे 18 चेंडू 52 धाब्याचं लक्ष ठेवलं आपण पाहतोय. दाबा डीजे पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत प्रकाश वीरनं. 17 चेंडू 46चं समीकरण 6 धावा बनल्या गेल्या. धावपलकेवरती राम तयाऱ्या. अजून एकदा मात्र याबेली फटका फसला जातोय. बाद चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी खाली राहिली जात्या. इष्टांच्या मागे अजय बसमाच्या हातामध्ये चेंडू बिसावला जातो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आक्रमणाशिवाय पर्याय नाही. ज्या रीतीनं पहिल्या डावामध्ये माथेरान संघाने जी रणनीती आखली होती त्या रणनीतीने आता प्रकाश वीरला ही फलंदाजी करावी लागेल. बॅटची कडा, विकेटचं पतन, अंपायर सिग्नल
ओ युटी पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम वाघाची वाडीला प्रकाश बॅक टू द डगआउट. ती उत्तर टी4 टॅग देत असताना रामवीरनं त्याला मात्र तंबूचा आसरा दाखवला. नवीन फलंदाज अंकुश वाघ मैदानावरती दाखल झालाय. दोन सख्या बंधूंची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 6 वरती 1 विकेट 52 बनवायच्या होत्या. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो तर 6 धावसंख्या धावपलकेवरती लागली गेल्या. राम तयार आहे गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजवीकडनं. फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला भिरकावलाय. शतरक्षक नाही मात्र प्रयत्न केले जातील. प्रयत्नाच्या आवाखाबाहेर 2 बाउन्स चेंडू सीमा पार आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात मात्र अंकुशनं केलाय चौकारानं. मदतीनं संघाची धावसंख्या 10 धावपलकेवरती बनल्या गेल्यात. या फटक्याची नितांत गरज वाघाची वाडी टीमला आणि ते फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फक्त हलक्या हातानं दिशा दाखवल्या मिड विकेटला. 1 मोर बिग हिट बॅक टू बॅक. दुसरा चौकार अंकुश ऑन फायर. धावा मिळतील 4. डेजा 2 सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभि वाघ आणि अंकुश वाघ हे 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश वीरला पण पाहिलं होतं डावकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. जसं अंकुश वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिला. संघाची टोटल बनली गेली 14. 1 विकेट माथेरान संघाच्या विरोधामध्ये. टीम 1 स्टार वाघाची वाडी संघाच्या माध्यमातून. ह्या बेलचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. समोर खेळायचा होता. गती भरपूर अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल. हा खराब चेंडू फेकला होता. उजव्या एस्ट्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धाबेने संघाची वाढती धावसंख्या 15 या धावसंख्येवरती पोहोचले जाते. वाघाची वाडी संघ 52चा टार्गेट सेट केला गेला होता माथेरान संघाच्या विरोधामध्ये. 3 षटकांचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. अद्यापही अविनाश वाघ सारखे एक गुणवंत खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स बॅटची कडा लागली जाते. स्वेरलेगला चेंडू रिलीज केला जातोय. क्षेत्ररक्षक नितीन तैनात. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं मात्र अंकुशनं अविभागला नाकारलं. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं संपलं जातोय. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 16 वरती 1 विकेट. बॅटिंग करतोय उत्तरार्धामध्ये 1 स्टार वाघाची वाडी. मध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या या गोलंदाजाच्या माध्यमातून रामनं फेकलेलं षटक ज्यामध्ये 16 धावा खर्च केल्या 1 विकेट मिळवली. येणारे 12 बॉल 36चं समीकरण अद्यापर्यंतही मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक पुन्हा एकदा आपण पाहतोय. अंकुश वाघनं त्याच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदाऱ्या घेतल्यात आणि त्याला देखील माहिती आहे सामना भरपूर महत्वाचा आहे. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत मात्र मैत्रीपूर्वक लढत ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हे विसरून चालणार नाही. अनेकदा एकमेकांच्या सोबत या दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण पाहतोय मात्र आज एकमेकांच्या विरोधामध्ये बऱ्याच उशिरानं खऱ्या अर्थानं हा सामना आपण पाहतोय. वाघाची वाडी विपक्ष माथेरान या 2 संघांमध्ये बऱ्याच उशिरानं पॅटल मैदानावरती रंगला जातो. दोन्ही संघाला देऊया भरपूर सारे शुभेच्छा. 12 चेंडू 36चं समीकरण 16 बनल्यात. गोलंदाज संदीप आलाय. पहिला चेंडू संदीपचा वेगवान पाहायला मिळतोय. गती भरपूर गतीमध्ये निश्चित आपण पाहायला घेतो. गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. अंकुशला बीट केलं जात आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता यावरती आघात करणं मी तर महत्वाचं होतं आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आता अंकुश वाघला.
अविभागला स्ट्राईक घेणं महत्वाचे असेल, कारण जर का पाहायला गेलं दोन्ही फलंदाज तितक्याच ताकदीच्या, मात्र जिथपर्यंत अविभाग अंकुश वाघ मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत मी तर म्हणेन भागाची वाडी संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 11 चेंडू 36चं समीकरण. संदीप तयार आहे. दुसरा चेंडू षटकातील वन्स अगेन बट अंपायर सिग्नल इट्स वाईट कॉल. उजव्या यष्टीचा बाहेरून जाणारा खराब चेंडू पाहायला मिळतो. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या मदतीनं 17 वरती संघ पोहोचला जातो. रामवीरचे षटक आपण पाहिलं होतं 16 धाबसंख्येत, ज्यामध्ये विकेट खर्च केला होता वाघाची वाडी संघानं. प्रकाशवीर सारखे क्या मात्याभर फलंदाजाला बाद केलं होतं. 17 वरती पोहोचलाय. दुसरं षटक जसं प्रगती पथावरती पहिला चेंडू डॉट केला होता अंकुश वाघ, त्यानंतर हा खराब चेंडू पाहायला मिळतो. संदीपच्या षटकातील तिसरा चेंडू समोर ड्राईव्ह करायचा होता. फसव्या रीतीचा चेंडू फेकला जातोय. गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर ऑनसाईडला बिरकी घेतली जाते. इस्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. अंकुश वाघला आता शांत केले जाते मैदानाच्या आतमध्ये. अविभागला देखील माहिती इथून स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील तसा सामना वाघाची वाडी संघाच्या माध्यमातून जड पाहायला मिळेल. अजून एकदा पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाता. वन मोर डॉट बॉल. क्या बात आहे. ज्या षटकाची गरज होती ते षटक आता मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जातं. संदीप वीरच्या माध्यमातून लगातारचे 2 चेंडू डॉट फेकलेत. 3 चेंडू डॉट फेकलेत. पहिला चेंडू डॉट फेकला होता, त्यानंतर वाईट चेंडू आणि सलग 2 चेंडू डॉट बॉल. म्हणजेच या षटकामध्ये 3 चेंडू फेकत असताना एक एक्स्ट्राच धाव खर्च केल्या. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केल्या. अंकुशसाठी यावेळेचा चेंडू समोर ड्राईव्ह केला जातो. लॉंग ऑनचा शतरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती येतो. उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल एक फक्त सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धाबसंख्या धावफलकेवरती 18 या आकड्यावरती पोहोचला जातो. समीकरण आपण पाहायला गेलो तर 8 चेंडू 34चं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं महत्वाचं असेल. श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण खरं तर लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. 18 बनल्यात 1 विकेट, 8 चेंडू 34चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या 2 चेंडूवरती 1-2 मोठे फटके येणं महत्वाचं आहे, आणि त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील अविभागला. खराब चेंडू आणि त्याच नंतर नशिबाची साथ टीम मागाची वाडी संघाला. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. नशिबाच्या स्वरूपामध्ये पंजा. 4+1 धावा मिळतील 5, आणि 5 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती पुढे सरसावली जात्या 23 या आकड्यावरती. या धावेंची मी तर म्हणेन वाघाची वाडी संघाला भरपूर गरज आहे. संघ अडचणीमध्ये सापडला जातो. ज्या ठिकाणी अंकुश वाघ अगदी आपण पाहिला 3 चेंडू निर्धाव खेळला होता, तिथे थोडासा सामना मी तर म्हणेन कठीण होत चालला होता वाघाची वाडी संघाच्या बाजूला. 8 चेंडू 19चं समीकरण. 2 चेंडूवरती इथून पाहावं लागेल. अविभागनं आक्रमण केलाय. संदीप वीरच्या विरोधात उडवलाय मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. 6 धावा. विभाग पहिला चेंडू पेस करत असताना त्याच्या बॅटमधला मॅक्झिमम हिट पाहिलाय. 29 बनल्यात. 7 चेंडू 23चं समीकरण. एका षटकारानं सामना आता सोपा केला जातोय टीम वाघाची वाडी संघाच्या बाजूनं. बॅटची कडा धावचीतची संधी इथून पाहावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का. टीम 1 स्टार वाघाची वाडी टीमला फलंदाज बाद होईल यावेळी अंकुश वाघ. समीकरण मैदानाच्या आतमध्ये अद्यापही आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती अविभागला पण पाहतोय. वाघाची वाडी संघाचा हुकमा एक्का म्हणून ज्या फलंदाजाला पण पाहतोय त्या फलंदाजाकडे स्ट्राईक देखील आपण पाहतोय. 6 मध्ये 23 या बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील याकडे प्रेक्षकांच्या नजरा याही जरूर आपण पाहतोय.
फलंदाजी मानकोटी रुपेश नॉन स्ट्राईक एंडवरती दाखल झाला. इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला अजय बस्मा आणि अविभाग. असं पाटल मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. या 23 धावा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील हे चित्र पाहायला मिळेल. समोर फटका पाहायला मिळतोय, उंची जास्त लांबही तितकाच. अविभागनं आक्रमण केलंय, अजय बस्मावरती ठोकलाय लांब लचक असा बिगिट षटकार. कोशिश ना कर्या हे तो गलत बात आहे. इथून प्रयत्न केले जात आहेत अविभागच्या माध्यमातून. 23चं समीकरण होता. वन्स अगेन वन मोर बिग हिट अजयच्या विरोधामध्ये अविभागची बिग हिट फटकेबाजी. बॅक टू बॅक ठोकलाय दुसरा माहिती षटकार 6 धावा. पाहत्या बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 41 बनल्यात. 4 चेंडू 11चं समीकरण. वार आणि पलटवार मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातो. ते म्हणतात ना, प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाहीये. आणि त्याच नंतर अविभागनं प्रयत्न केलेत, फटका बसला, मिस टायमिंग. सोहम बस्मानं पकडलाय जेल, संपवलाय फलंदाज अविभागचा खेळ. विकेट क्रमांक 4 बाद होतोय अविभाग. तुम्ही डीजे चला वाघाची वाडी संघ विनंती असेल आपला नौका फलंदाज लगेच मैदानावरती दाखल करा. माथेरान संघाच्या कॅप्टनना देखील विनंती असेल की आपण शतरक्षण लगेच सजवायचं. 3 चेंडू 11चं समीकरण. अविभाग चिरती लाजवाब फलंदाजी. आजच्या रात्रीमध्ये कोण विसरणार. 6 मध्ये 23चं समीकरण होतं. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकल्या. रमेश खंडवी मैदानावरती दाखल झालाय. 3 चेंडू 11चं समीकरण. या चेंडूवरती संपूर्ण अशा निर्भयत असतील. या चेंडूवरती संपूर्ण अशा निर्भयत असतील वाघाचीवाडी संघाच्या. या चेंडूवरती एखाद चौकार षटकार आला तर सामना आपल्याला वाघाचीवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र ते चित्र घडलं जाईल का, कारण तितकाच अनुभवी गोलंदाज देखील आपण पाहतोय. ज्याच्याकडे आपण पाहतोय द प्राउड ऑफ माथेरान अजय बस्मा. या गोलंदाजाला रमेश तयाऱ्या. अजय बस्माचा चेंडू, हाफ टॅकर बॅटची कडा. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. वाघाचीवाडी टीमला अविभाग बाद झाल्यानंतर वाघाचीवाडी संघ आता अडचणीमध्ये सापडला जातोय. लगातारचा दुसरा झटका दिलाय वाघाचीवाडी टीमला. फलंदाज बाद रमेश खंडवी. थँक्यू सो मच डीजा. 2 चेंडू 11चं समीकरण. सामना भरपूर महत्वाचा होता. 41 बनल्यात. कदाचित या सामन्यामध्ये माथेरान संघाची धाबसंख्या आपण कमीत कमी पाहिली असती 40, तर मग आज सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळाला असता. चंदरबाग न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला. मात्र सामना मैत्रीपूर्वक आहे हे विसरून चालणार नाही. या सामना कोणी जिंको मात्र विजय क्रिकेटचा होणार यामध्ये शंका नाही. 2 चेंडू 11चं समीकरण. अजय बस्मा चंदरबागला पण पाहता बीट केला जातो. एस्टनच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि इथून मध्ये घेण्यास जर का पाहायला गेलं तर अंतिम एका चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 11 धाब्यांची गरज आहे. एखादा खराब चेंडू आला त्यावर ते आक्रमण केले तर सामना मग वाघाचीवाडी संघाच्या बाजूनही पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. शेवटचा चेंडू फेकण्याकरिता तयार आहे. समोर अजय बस्मा.
गोलंदाजाला बॅटची कडा लागली जाते. थर्डमॅनला चेंडू रिलीज होता. मात्र या फटक्यानं सामना जिंकला टीम सचिन 11 माथेरान संघानं. आजच्या रात्रीमधील टॉप 5 मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. अभिनंदन माथेरान संघ. गोडसे कौतुक टीम 1 स्टार बागाची वाडी संघ. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन.